रामकृष्ण हरी माऊली. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. माऊलींच्या दर्शनाने आणि आईसाहेबांच्या दर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. आजच्या पूजेचे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. अंबाबाईचे माझ्याकडे खूप सुंदर सुंदर फोटो आहेत. माझ्याकडे जेवढे पॉसिबल आहे तेवढे मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तिचं प्रसन्न रूप मला अतिशय आवडतं. आमचे आईसाहेब आहे ते. आमच्या घरातले सगळ्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे. आमचे आईसाहेब आमच्यासोबत कायम असतात. ही राशींची जगदंबा देवी आहे. आणि ही माऊलींच्या मंदिरातली देवी. मला हा बाहेरचा निसर्ग सकाळ सकाळी बघायला अतिशय आवडतं. कितीही कामात गडबड असू दे, मी 5 मिनटं तरी गॅलरीत उभी राहतेच. छान वाडीचं असल्यासारखं वाटतं की नाही, कोकणातले वाडीमध्ये असतं तसं वातावरण आमच्या बिल्डिंगच्या मागे आहे. सगळं सेम कोकणाचा भास होतो. नारळी, पोफळी, केळी, पपई, चांदणीचं समोरचं झाड बघा, इतकं छान वाटतं ना. 5 मिनटं तरी मी रोज दिवसाचे सकाळी पहिले देते. बाहेरच उभी असते, छान फ्रेश एअर येत असते. खूप बरं वाटतं मनाला इथे. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज पण छान संध्याकाळ आता झाली आहे, दिवाबत्ती करून झाली आहे. आणि आत्ता आपण मस्त स्वयंपाकाला लागूया. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे स्पेशल मसाला खिचडी आणि दुधी भोपळ्याची स्पेशल पटकन इन्स्टंट होणारी भाजी. तर आज पण मी 2 रेसिपी घेऊन आली आहे. मस्त एन्जॉय करा आणि त्यात तेच डिनर प्रिपेअर करून बघा आणि कसं वाटलं मला नक्की सांगा. आजचा व्लॉग खूप छान होणार आहे, शेवटपर्यंत आता बघत राहा. आणि काय झालं आहे, आता उद्यापासून निधीची एक्झाम आहे, त्यामुळे सध्या 2-3 दिवस आम्ही उन्हाचं बाहेर जाणं टाळतो आहे. तिचे पण अभ्यास चालू आहे. घरात पण कोण ना कोण सारखं येत राहतं, तिला डिस्टर्ब नको म्हणून आम्ही सध्या घरीच थांबणं ठरवलेलं आहे. त्यामुळे मस्त तोपर्यंत तुमच्याशी रेसिपी शेअर करत राहते. एकदा तिचे पेपर झाले की मग आपण पुन्हा बाहेर आपली भटकंती चालू करूया. चला तर मग आता स्वयंपाकाला लागूया. मसाला खिचडी करण्यासाठी आता आपल्याला 1/4 कप तांदूळ घेतले आहेत मी आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. आता आम्ही 5 जणांच्या हिशोबाने मी घेतली आहे. तुमच्या घरी जसे लोक असेल त्याप्रमाणे तुम्ही मोजमाप कमी जास्त करू शकता. आणि इकडे खिचडीची तयारी करते आहे मी. कांदा, बटाटा आणि कोथिंबीर काढून घेतली आहे. डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी दुप्पटच्या वर थोडं पाणी टाकलं आहे. आता खमंग असात आपल्याला फोडणी करायची आहे. तेल तापवून घेतलं, त्याच्यावर जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिंग टाकलं. त्यानंतर हळद, तिखट, काळा मसाला, हा गोडा मसाला, आणि गूळ टाकायचं आहे आणि खूप सुंदर चव येते खिचडीला. आणि आता आपण कापून ठेवलेले कांदा, बटाटा हे सगळं टाकून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट टाकली. आता छान सगळं मस्त परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि खिचडीत टाकायचं पाणी आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आमच्याकडे मऊसर खिचडी आवडते, नाहीतर जेवढे डाळ तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घेतलं तरी पुरेसं आहे. आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. परत एकदा सगळं परतून घ्यायचं. आणि मी पाणी आधीच त्या बाउलमध्ये टाकून घेतलं होतं मोजून, जेवढं आपल्याला हवं तेवढं. आणि सगळं मिश्रण आता आपल्या फोडणीत टाकलं आहे डाळ तांदळाचं. पुन्हा एकदा सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून साजूक तूप 3-4 चमचे मस्त टाकायचं. खिचडी छान मस्त अजून सुंदर चव येते. साजूक तूप टाकल्यावर पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे.
इन्स्टंट होणारी झटपट 10 मिनटात होणारी खिचडी. कुठूनही थकून भागून बाहेरून आल्यानंतर आपल्याला हे पटकन 1 पॉट मील आहे. याच्या 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे. हे पहा, अशी आसट छान मऊसर खिचडी आमच्याकडे आवडते. आपली मसाला खिचडी रेडी. अक्षरशः 5 मिनटात होते. मस्त त्याच्याबरोबर लोणचं आणि दही घ्यायचं, बस झालं डिनर. आणि पापड वगैरे पण तुम्ही तळू शकता याच्याबरोबर वेगवेगळे. आता सोपी अशी दुधी भोपळ्याची भाजी पण मी केली होती, ती पण तुम्हाला दाखवते. दुधीचे साल आधी स्वच्छ धुवून घेतला, साल काढून घेतले आणि अशी कापून घ्यायची आहे दुधी आपल्याला. आणि कापल्या लगेच फोडणी टाकायची. कापून ठेवायचा नसतो दुधी कधीही, लगेच काळा पडतो. तर इकडे कापला तर लगेच दुसरीकडे लगेच फोडणीची तयारी करायची. कापून ठेवायचं नाही आहे आणि फ्रीजमध्ये तर अजिबातच ठेवायचं नाही कापून. खूप विषारी नाही तर त्याच्यामध्ये गुण उतरतात. कापलं की लगेच आपल्याला भाजी बनवायची आहे, ठेवायचं नाही कापून. म्हणजे हे वारंवार मी सांगते, कारण याचे गुणधर्म विषारीमध्ये बदलतं. बाकी भाजी चवीला अप्रतिम लागते. आता मी तेल टाकलं आहे. पुन्हा मी छोटा कुकर यूज केला आहे. झटपट स्वयंपाक व्हायला ना असे कुकरचा यूज करायचा. मस्त छोटे छोटे कुकर येतात ना, त्याच्यामध्ये सगळी आपली फोडणी टाकून घेतली. हळद, हिंग, लाल तिखट, ठेवणीतला मसाला, धणे जिरे पूड आणि थोडासा गूळ टाकला आणि आलं लसूण पेस्ट आणि कापलेला दुधी सगळा त्याच्यावर टाकून घेतला आहे. आता मस्त सगळं परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. कोथिंबीर पण टाकलेली आहे फोडणीमध्ये. आता छान सगळं परतवून घेते. कुकरचे फार फायदे होतात. हे पहा, हे मस्त मी असं परतवून घेतलं आहे. थोडासा दाण्याचा कूट टाकायचा आहे, याने अजून छान चव येते. आणि शिट्ट्या घेण्यापुरती अगदी छोटीशी वाटीत आपल्याला पाणी थोडंसं टाकायचं, अर्धी वाटी पाणी थोडंसं, तळाला चिटकू नये म्हणून. जास्ती पाणी नाही टाकायचं. आणि झाकण लावून एक 3-4 विसल्समध्ये भाजी रेडी. टिफिनला पण एकदम झटपट भाजी होते. 3-4 शिट्ट्यामध्ये भाजी आपली तयार होते. हे पहा, रात्री डिनरचा मेनू. आता फुलके केले होते, तिकडेच गरम गरम फुलके सुरू होते. इकडे खिचडी, दही, लोणचं आणि इकडे ही आपली दुधीची भाजी. बाकी ते इन्स्टंट मस्त होते, ओलसर होते, छान होते. ही भाजी पण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. गुगल टीव्हीवर हे स्क्रीन सेवर किती सुंदर येतात ना, मला फार आवडतात हे स्क्रीन सेवर. आम्ही चालूच ठेवतो टी व्ही थोडा. किती मस्त वाटतं बघा ना. वेगवेगळे फुलांचे फोटो येतात, काय काय वेगवेगळे फोटो येतात. सुंदर वाटतं ना. हे बा, असंच सतत पिक्चर्स चेंज होत राहतात. काय मस्त वाटतं ना. इकडे आपले राम. हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर उद्या पण माझी एक्झाम आहे. तर उद्या मी तुम्हाला माझं कॉलेज आतून दाखवणार आहे जमलं तर. आणि जातानाचा सकाळ सकाळी पवईला की इतका सुंदर दिसतो ना, सो तो पण मी दाखवणार आहे. सकाळी काही ट्रॅफिक नसते, आम्ही झपझप जातो सकाळी, ते मी दाखवते तुम्हाला. ते जाता तिचा अभ्यास झाला. म्हटलं ब्लॉग एंड करायला पण हे सगळ्यांना हाय मिळाला. तर दिवसभर काय कोणाला दिसली नाही. तेच आई आणि निधी बाय करायला आल्यात तुम्हाला. त्याला मी सिम्पल अशा 2 रेसिपी दाखवल्या आहेत. डिनर प्रिपरेशन 1 पॉट मील म्हणता येईल आपल्याला. आणि त्याच्याबरोबर फक्त साधे आपले फुलके केलेत, भाजी आणि खिचडी आणि दही किंवा ताक करू आता जसं पाहिजे तसं. तर चला, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.